वाटोळ केलं कोणत्या पोरीसोबत बोलायचं काय माहिती माहीतच नाही. आता मला जायचं. कुठं चालली बाबा? ए कुठं चालली तू? चालले माहेराला. माहेराला? हा. अशी अचानक? अचानकच जायचंय. अरे मग मला सांगायचं, मी तुला सोडायला आलो असतो ना. मी जाते. मी माझे का जाते, मला नाही राहायचं. अरे पण काय झालं? काही नाही झालं. कुठं काय झालं? अशी अचानक म्हणून चालली तू? असंच जायचंय. मला काय बोला ना, काय व्हायना, मुकाट्या निघाली. मला नाही प्रत्येक बोलायचं. गोष्ट तुम्हाला सांगत असती, मग आज काय झालं? नाही बोलायचं तुम्हाला. मला तुमच्यासोबत काय माझ्या तुमच्यासोबत नाही राहायचं मला. माझ्यासोबत? अरे पण आता पण माझ्यासोबत राहते, आज अचानकच काय झालं तुला असं? नाही राहायचं तुमच्यासोबत. अरे पण काय कारण त्याला? कारण काहीच नाही. कारण नसलं तरी एवढे दिवस पहिलं तर माझ्यासोबत लग्न करताना घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्यासोबत लग्न केलं. घरच्यांचं ऐकलं असतं आता ही बाई आली नसती जायची मला माहेराला. पण काहीतरी कारण असलं पाहिजे ना. तू माझ्यासोबत समजा काय नाही, नको राहू माझ्यासोबत, पण का पण माझ्यासोबत राहत नाही तू? नाही राहायचं. कोण काय बोललं तुला? कशाला कोण काय म्हणा. असा चेहरा ती पडलाय तुझा, जसं काय दुखत आहे तुझं असं वाटतंय. नाही दुखत नाही. पण मला एक लक्षात आहे ना, काय माझ्याकडून काय चुकलं का बाबा? मी कोणत्या गोष्टी चुकलो का की तू माझ्या नाराज होऊन चाललीस? स्वतःला विचारा ना कोणत्या गोष्टी चुकल्यात म्हणून. आता मला ते कसं कळायचं? आणि मी स्वतःला विचारत बसलं तर तू निघून जाशील. ऐक, तू घरच्याच्या विरोधात जाऊन लग्न केलंय माझ्यासोबत. तेच तर चुकलं ना माझं. तू त्यावेळेस विचार केला ना मी तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून. मग आता तू असं कसं, आता तुला असं का वाटायला लागलं की बाबा मी चुकीचं आहे? मला ऐकण्यात आले बाहेरून काहीतरी. काय बाहेरून? काय ऐकण्यात आले तुझे? तुम्हाला काय सांगू ना आता फायदा आहे म्हणून. काय ऐकण्यात आले बरं? लोकांचं ऐकलं की तू भरोसा ठेवशील का? तुम्ही कोणत्या पोरीला घेऊन हिंडता? मी? अरे मी तुझ्या शपथ, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या एका पण पुरीचा विचार करू शकत फिरायला नाही. घेऊन जाता? मला कधी नेलं का फिरायला? आता तुला, आपण लग्नाच्या अगोदर फिरत होतो, आता काय लग्न झाल्याच्या नंतर माणूस थोडा स्टेबल होतोच ना. आपण दररोज फिरायला जायचं म्हणलं, आता कसं जमायचं? अगोदर जमायचं आपल्याला ते. आता तिला फिरायला घेऊन जायचंय ना, मला नाही ना. आपण नाही ना, कुणाला मी फिरायला घेऊन गेलोय? कुणाला फिरायला घेऊन गेलोय मी? जाऊ दे, तुम्ही तुमचं बघा, मी माझं. ऐक ना, मी फिरायला कोणाला घेऊन गेलोय? आता सांगून काय फायदा आहे ना? सांगून काय फायदा आहे आता? काय तमाशा झालाय बाबा? मला माहेराला जायचंय, मला नाही राहायचं इथं तुमच्यापाशी, नाही राहायचं. सगळं वाटोळ झालंय माझं. असं का? बरं, जायचंय जायचंय हा. कधी काय झाले बाबा? अरे ऐक ना माझं, मी काय म्हणतोय, कुणाचं ऐकून नको का भरोसा ठेवू ग? हाताने वाटोळ करते का लोकांचं ऐकून? मी ऐकलंय सकाळी काय ऐकायचंय ते. लोकांचं नको ऐकू. कानात आणि डोळ्यात अंतर असतं. बरं, तुला माझा विश्वास नाही का? नाही आहे विश्वास. कुण दुसऱ्याचं ऐकून तू माझ्या औषध घेते का? अरे बाप्पा, काय झालं? अरे रुसून चालले, मला काय कळणार नाही. सांगा ना काय करणार, निघाली रुसून खुशाल. काय झालं वहिनी? तुम्हाला माहित नाही का? मला नाही हो, काय झालं? तर तुम्हाला माहित नाही का? काय बाबा, काय झालंय? आठवा ना. आपण झालंय काय आठवायला? त्या रोहित भाऊजीच्या घरापाशी काय बोलत होता तुम्ही दोघं? घरापाशी? हा, सकाळी होय. म्हणजे असा गोळ झाला काय देव? आता मला काय माहित काय घोळ झालाय, तुम्ही काय घोळ केलाय? सकाळी ते आम्ही ते बाप्पाचं हो, ते सगळं ऐकलंय मी. ते ऐकलं होय तुम्ही? हो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ते ह्यो बाप्पा नाही वहिनी, त्यो खालच्या आळीचा बाप्पा नाही का? त्यो बाप्पा आहे. त्या बाप्पाचं त्या चंदी सोबत लपड चालू आहे, ते आम्ही बोलत होतो. तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं ह्यांचं. हिथंच सगळा घोळ झाला. तरी म्हणतोय काय घोळ झाला बाबा? तुला काय आकली विकलीचा भाग आहे का नाही काही? तुला कमीत कमी तुझा माझा विश्वास पाहिजे ना. तुला काय आकलीचा भाग आहे का नाही? काय झालं? कुणाचं ऐकती लगेच विश्वास ठेवती त्याच्यावर? मी 1 तास ऐकत होते त्यांची गप्पा, माहितीये? अरे 1 तास ऐक नाही तर दिवसभर ऐक. तू शहानिशा केली पाहिजे ना, ही गोष्ट खरी का खोटी का? बरं, हे काही असलं, लोक काही म्हणले तर तुझा माझा विश्वास पाहिजे ना. विश्वास पाहिजे. मग तू माझ्यावर अविश्वास दाखविला ना असा. माणसाने कमीत कमी ना, आपण एवढे दिवस रिलेशनशिप मध्ये होतो ना, तुझ्या कमीत कमी गोष्ट लक्षात यायला पाहिजे.
लगेच ऐकली की त्यांची लगेच चालली वर तोंड करून. जायचं का आता माहेरला? नाही जायचं. नाही जायचं. नाही ना जात असली जा. बरं झालं बा तू टायमाला आला, नाही तर काय लय राडा झाला आज. अरे पण मी तुझ्याबद्दल बोललोच नव्हतो, मी तिकडे त्या खालच्या आळीच्या ह्याच्याबद्दल बोललो होतो मी. अरे ते सगळं झालं खरं, ते तुला माहिती मला माहिती. हा. तिने अर्धच ऐकलं ना, त्यामुळे झाला ना सगळा गोंधळ. हॅलो, मला नव्हतं माहिती हिरो आहे ते, सारखं मला विचारत होतं म्हणून आम्ही बसलो तिथून पुढे तिथं. ना असल्या काही गोष्टी बोलताना ना थोडस व्यवस्थित एका साईडला जाऊन कुठेतरी बोलत जायचे. असं कुठं बी रस्त्यावर त्या बोलायचे नाही, कुणी बी ऐकतं हम्म. आणि मग राडा होऊन जातो सगळा. आता नाही भाऊ, आता काय आला कानाला खडा जाऊ का मग मी?